पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मुलांनो, बघता बघता तो दिवस उजाडलाय। उद्याची मॅट्रिकची परीक्षा ही जणू आयुष्याची परीक्षा असावी इतकी जाणीवपूर्वक द्या। आणि हो, काही लढाया एकट्यानेच लढायच्या असतात। ही परीक्षा म्हणजे तुमच्यासाठी लढाई आहे। आम्ही आमच्याकडून सर्वतोपरी ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता ते ज्ञान योग्य प्रकारे वापरून परीक्षेत उत्तीर्ण व्हा म्हणजे झाले। काय? हो सर, हो सर। अरे, परीक्षेचं दडपण आले का काय? अरे, आवाजात आणि शरीरात आत्मविश्वास दिसू दे की। हो सर। हा, अरे शाबास। आणि आता आम्हाला कसलीही चिंता नाही। आपल्या न्यू इंग्लिश स्कूलची तुम्ही मॅट्रिक उत्तीर्ण होणारी मुलं आपले शाळेचे नाव सर्वदूर गाजवणार की नाही? गाजवणार सर। मुलांनो, काळजी करू नका। डोके शांत ठेवून वेळेचे गणित पाळा। यश तुमचेच आहे। झालं तर मग आम्हा सर्वांकडून तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद सर। मंडळी, एखाद्या राष्ट्राची ओळख, त्या राष्ट्राचा चेहरा काय असावा? पारतंत्र्य, गुलामगिरी? अहो, आपण हे कसे विसरून गेलो की हीच ती भूमी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी दास्यत्व झुगारून स्वराज्याची पायाभरणी केली। आणि त्याच महान स्वराज्याचे, त्याच महत् परंपरेचे आपण अनुयायी आहोत ना? होय की नाही? होय। पण मग तरीही या इंग्रजांचे गुलाम कसे बनलो? मी सांगतो, एकजुटीचा अभाव, शिक्षणाचा अभाव आणि पर्यायाने राष्ट्रप्रेमाचा अभाव। मंडळी, या ब्रिटिशांनी येणाऱ्या काळाची पावले ओळखली। आपल्याकडे कुणी ज्ञानी नव्हते? होते, आज देखील आहेत। परंतु या ब्रिटिशांनी हेतुपुरस्सर केवळ त्याच शिक्षणाचा प्रसार केला ज्याचा त्यांना लाभ होणार होता। आणि त्यांच्या चतुराईने हे भासवून दिले की त्यांचेच शिक्षण सर्वश्रेष्ठ आहे। आणि आपण त्यांना ते तसे करू दिले। हे आपले दुर्दैव। मंडळी, आपली संस्कृती आपल्याला काय सांगते? ज्ञानदान हेच सर्वश्रेष्ठ आहे। ज्ञानदान। ज्ञान मिळेल तिथून अवगत करावे, शक्य तिथे त्याचा प्रसार करावा। अहो, ज्या विद्येला आपण वंदन करतो त्याच विद्येचा हे ब्रिटिश व्यवसाय करतात। त्यांनी आपल्या देशात येऊन आपल्या मुलांना काहीही शिकवावे का? म्हणजे येणाऱ्या पिढीस, पुढच्या मुलांना आपल्या कुठल्याच गोष्टीचा अभिमान वाटू नये, त्याचे महत्व वाटू नये। मग तो आपला इतिहास असो, आपली संस्कृती असो, आपली परंपरा असो किंवा आपले राष्ट्र असो। राष्ट्रीय शिक्षण। मंडळी, आपले राष्ट्रीय शिक्षण हेच आपल्या मुलांना उद्या जगासमोर ताठ मानेने उभे राहण्यास सहाय्य करणार आहे। आणि तेच देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। स्वातंत्र्य, ज्ञान, परमार्थ, राष्ट्रभाव या स्तंभांवर आपली शिक्षण पद्धती उभी राहते। मंडळी, आपले शिक्षण हे आपल्या आईसारखे आहे। आणि आपली आई आपल्या पाठीशी वाघिणीसारखी उभी असताना इतर कोणी येऊन आपले संगोपन करण्याची आवश्यकता नाही, हे जाऊन सांगा त्या इंग्रजांना।
टिळक महाराजांचा टिळक महाराजांचा टिळक महाराजांचा. अहो बळवंतराव, हे बघा. काय मॅट्रिकचा निकाल? गोपाळराव, वाचा ही बातमी. बळवंतराव, अहो 12 पैकी 8 मुलं उत्तीर्ण झालेत. माझा विश्वासच बसत नाही या गोष्टी. अहो माझा देखील विश्वास बसत नव्हता, काय सांगू. बरं, या गोष्टीचा परिणाम असा होणार आहे की ही यशवार्ता वर्तमानपत्रात छापून आल्यामुळे आपल्या शिक्षणाचा आणि शाळेचा सर्वत्र प्रसार होणार आहे आणि जनमानसात आपली प्रतिमा उंचावली जाणार आहे. बळवंतराव, ही एक घटना किती नव्या सुवार्तांची नांदी ठरेल तुम्ही बघा. सर, आत येऊ का? अरे ये रे, ये. अभिनंदन यशवंत. अरे काय करतोय? उठ 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 उठ. आशीर्वाद. सर, तुम्ही माझे आयुष्य मार्गावर आणलेत. त्या दिवशी मला शिक्षा दिली नसती तर आज मी मॅट्रिक झालो नसतो सर. त्या काशीनाथच्या नादी लागून व्यसनी झालो असतो. त्यावेळेला मनातून आमचा रागराग केला असेल, पण शिक्षक कधीही विद्यार्थ्यांचे हितच चिंतत असतो. आणि लक्षात ठेव, आज जो दिवस तू पाहतोयस त्यात आमचा सहभाग कमी नाही, तुझाच जास्त आहे. तू तुझ्या प्रश्नांशी निकराने झुंज दिलीस आणि प्रयत्न केलेस. नाही सर, हे यश माझे नाही, तुमचे आहे. मी शब्द देतो, मी तुमच्याकडून प्रेरणा घेऊन अजून पुढे शिकेन आणि लोकांना शिक्षणाचे महत्त्व सांगेन. वा गोपाळराव, मुलांना यशापेक्षा शिक्षणाची गोडी लागली. आणखी काय हवे आपल्याला? निर्विवाद. बळवंतराव, आपण इतर मुलांची देखील भेट घेऊया. हो, वर्गात थांबले असतील आपल्यासाठी. शास्त्री बुवांना देखील सांगू. चला. चल रे यशवंत. घ्या 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 घ्या. बघा कसं आहे मुलांनो, तुम्हा सर्वांची नावं मी फलकावर अगदी कोरून ठेवणार आहे. न्यू इंग्लिश स्कूल मधनं मॅट्रिक झालेले पहिले 8 विद्यार्थी. अहो कौतुक तर झालेच पाहिजे ना. वा, निश्चित. अगदी मनातले हेरलेत तुम्ही शास्त्री बुवा. खरोखर या शाळेस तुमचा प्रचंड अभिमान आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा, पुढे वाटचाल करत राहा. मात्र आपले मूळ विसरायचे नाही. आले लक्षात? सर, तुम्ही सर्व शिक्षकांनी ज्या कष्टाने ज्या निष्ठेने हे व्रत हाती घेतले त्याचा प्रसार करायचा आमचा विचार आहे. हो सर, पुढचे शिक्षण घ्यायची आमची परिस्थिती नाही, पण आम्ही आमच्या गावी जाऊन तिकडच्या मुलांना शिक्षित करू आणि आमचं सर्व आयुष्य शिक्षणासाठी वेचू. तुम्ही स्वतः पलीकडे जाऊन हा विचार करताय, हेच फार महत्वाचे आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जसे आम्ही आजवर तुमच्या सोबत होतो तसे इथून पुढे देखील असू. त्यामुळे कुठलीही अडचण आली तरी अवश्य आमच्याकडे यायचं. काय? होय सर, आणि आम्ही ठरवलंय आता BA व्हायचं आणि नोकरी करायची, पण राष्ट्रसेवा काही सोडायची नाही. गोपाळराव, बळवंतराव, अहो आपण विनाकारण दडपण घेतो होतो की या देशाचं भविष्य कसं सुधारणार, इकडची ही तरुण पिढी जबाबदारी कधी घेणार. पण पाहताय ना, अहो या रत्नांना पैलू पडले देखील. आता हे देशात नव्हे जगात चमकल्याशिवाय राहणार नाहीत. तो दिवस फार दूर नाही जेव्हा आपली जनता हे आपले शिक्षण घेण्यासाठी रांग लावेल. काय खात्री पटली अगदी माझी. अभिनंदन मुलांनो पुन्हा एकदा. पुढच्या वेळेला चांगला अभ्यास करायला हवा. तुमचा कोणता विषय राहिला? पुढच्या वेळेला घरी जर चांगले मार्क घेऊन नाही गेलो तर? काय रे, काय झाले? अनुत्तीर्ण झालात म्हणून दुःखी आहात? नामदेव, वर्गात तर सगळी उत्तरे देतोस, परीक्षेत काय झाले? गुरुजी, गणित विषय राहिलाय, पण मी अभ्यास केला होता. कसे कर, तिथून एक मूठभर माती आण पाहू. बर. या तुम्ही बसा. बस. आता त्या मातीचा लाडू वळावा तसा गोळा कर पाहू. कर कर कर. होत नाही ना? नाही गुरुजी, माती खाली सांडते. बरोबर आहे. वामन, पाणी आण पाहू पटकन माठातून. आता पहा,
आता कर. पहा रे नीट. होतोय का? होय सर. दाखव सगळ्यांना. पाहिलेत, कुठलीही गोष्ट शिकताना, निर्माण करताना तंत्र वापरले जाते. मातीपासून कुठलीही गोष्ट निर्माण करताना त्यात किती आणि कसे पाणी घालायचे हे कुंभारास अनुभवातून समजते आणि आपल्याला शिक्षणातून. आले लक्षात? आणि या दोन्ही गोष्टी करताना अपयश यायचे. अपयश कोणाला चुकले, परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. येते का ध्यानात? जे प्रयत्न करतात त्यांना यश एकदा हुलकावणी देईल, दोनदा हुलकावणी देईल, परंतु कधीतरी ते त्यांच्या पदरी पडतेच. आले लक्षात? तुम्ही प्रयत्न केलेत ना? हो. मग तुम्ही सुद्धा या आनंदात सहभागी व्हायचे. हे रे, अभिनंदन. आणि पुढच्या वेळी अधिक जोमाने प्रयत्न करा. त्या चारही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शेवटी जे भाव दिसले ते पाहून ऊर अगदी भरून आला. पराभूत झाले म्हणून आपणच जर त्यांना वाळीत टाकले असते तर ते नैराश्याच्या गर्तेत पार खोल बुडाले असते. बरं, तुमच्या बोलण्याने का होईना पण ती मुलं पुन्हा जिद्दीने मार्गक्रमण करतील. आणि काय, जे यशस्वी होतात त्यांच्या समोर मार्ग असतातच, पण जे अयशस्वी ठरतात, खचतात, अशांना आपण जवळ करून त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. आणि कसं आहे बळवंतराव, असे बरेच विद्यार्थी आहेत पुण्यात, पुण्याबाहेर, पण त्या सगळ्यांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. पण आता आपण केवळ विद्यार्थी वर्ग बघून चालायचे नाही आगरकर. अशा आणखी कित्येक समस्या आहेत ज्यांच्याबद्दल जर लोकांना माहिती हवी असेल, मार्गदर्शन हवे असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी व्यासपीठ हवे. हो नाही, पण आपण असं किती लोकांपर्यंत पोहोचू शकणार? आपटे, प्रत्येक वेळी आपणच लोकांसमोर जाणं गरजेचं नाहीये. योग्य आहे शास्त्री बुवा. आणि ते शक्य कसे होणार? मंडळी, आपण आपलं वृत्तपत्र चालू केलं तर? काय वृत्तपत्र? अहो, हा तर पूर्णपणे वेगळा व्यवसाय झाला. आणि शाळेचे व्याप कमी आहेत का त्यात हे नवीन काहीतरी म्हणजे? आणि शास्त्री बुवा, हे काही वाटत इतकं सोपं नाही. एक पत्रक छापलं म्हणजे झालं असं नसतं. नाही 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 आपटे बुवा, शास्त्री बुवा म्हणतायत त्यात चांगलंच तथ्य आहे. आपण आपल्या शाळेच्या माध्यमातून आपल्याला हवे तसे शिक्षण तर देतोय, मात्र शास्त्री बुवा म्हणतायत तसे जर खरंच घडले तर अशा वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण आपली मते देखील मांडू शकू. तेव्हा कोणाला घाबरायचे काही कारणच नाही, कोणावर अवलंबून राहण्याचे देखील कारण नाही. नाही, पर्याय चांगला आहे, पण यामधील धोके, त्याचे परिणाम हे सगळे आपण लक्षात घ्यायला हवे. म्हणजे घाईमध्ये निर्णय नको असं मला वाटतं. गोपाळराव, मला इतकेच कळते की हीच नामी संधी आहे. सरकारने आपल्याला जे करू नका असे सांगितले आहे, नेमके तेच आपण करावे. आणि आपल्या हक्काचे, आपल्या मालकीचे वृत्तपत्र असल्याशिवाय ते शक्य नाही. उत्तम विचार आहे. एक लक्षात घ्या, मी जे भाषण करेन, मी जे बोलेन ते विरून जाणार, मात्र मी जे लिहीन ते कायम लोकांच्या समोर राहणार. इथे उमटलेले विसरता येत नाही आणि छापलेले कधी पुसता येत नाही. म्हणूनच वृत्तपत्र महत्वाचे. अगदी. मंडळी, हे पाऊल मोठं आहे. त्यासाठी भांडवलाची सोय करावी लागेल. जागा, छापखाना सर्वच सोयी कराव्या लागतील.
आणि भाषा ते महत्वाचं. म्हणजे वृत्तपत्र स्थानिक म्हणजे मराठी भाषेत हवंय का इंग्रजी का दोन्ही हे ठरवायला लागेल. ठरवावेच लागेल आणि या सगळ्यावर आपल्याला एकत्र मिळूनच खल करावा लागेल, विचार विनिमय करावा लागेल, त्यात वेळ देखील निश्चित जाईल. आता त्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी सगळी वृत्तपत्रे भित्र्या सशासारखी झाली आहेत जणू. बघा शास्त्री बुवा, एकाची टाप नाही ब्रिटिश सरकार विरोधात ब्र उच्चारण्याची. आता काय सध्या वाचा हेच गोडवे, पण एकदा का आपलं वृत्तपत्र सुरू झालं की बघा कसे निर्भीडपणे विचार मांडू आपले आपण. अहो आपण सर्वांनीच ठरवलंय, पण हे होणार कधी? अहो आपटे शास्त्री बुवांनी तयारी सुरू केली आहे आणि बऱ्याच ठिकाणी शास्त्री बुवांनी पत्रव्यवहार देखील केलाय. आणि हा इंग्रजांच्या काळात आपलं स्वतंत्र असं वृत्तपत्र सुरू करणं सोपं नाहीये, तोही हा असा प्रेस ऍक्ट लागू असताना. यू गाइस इट्स सो राइट. If it is so difficult for you, then why are you even trying it? Don't forget, I have a close eye on your all activities. And we know all your intentions and plans. It's fine to dream of starting a newspaper. But who would give you a permission? It's in our hands only. So better stop daydreaming. What do you think? With the help of these old, outdated books, you will succeed to revolt against us. Hope? What? Have I done anything wrong? No, I don't think so. But yes, surely you have done. And I have come here to warn you. आवाजावर नियंत्रण ठेवा मिस्टर डॅनियल. ही भगवद्गीता हा आमचा पवित्र ग्रंथ आहे आणि तुम्ही त्याचा आदर बाळगा. तुम्ही त्याची अशी अवहेलना करणं हे तुमच्या मुजोर वृत्तीचं लक्षण आहे. हे असे जुलूम करायला ही तुमची कचेरी नव्हे, आमची शाळा आहे. I know all your education policies and hidden agenda behind it. And you will be surely punished for it. I will suggest you to shut this school and all your activities. Otherwise, I will shut it down forcefully. I suggest you shut your mouth. Otherwise, I will. बळवंतराव, काय करताय तुम्ही? शांत व्हा. शांत बसायची वेळ नाही आगरकर. आज हा सैतान माझ्या तावडीतून सुटणार नाही. शांत व्हा. See, this man doesn't even know how to behave. And he is dreaming of starting a newspaper. Yes, I am dreaming. And one day I will surely succeed. And I will make sure that my dream becomes your worst nightmare. How dare you to threaten me?
You slave! स्लेव्ह कुणाला म्हणतात? आणि आवाज चढवतो कुणाला? Mr. Daniel, we are sorry. Please settle down. Just shut up! Mr. Daniel, I'm extremely sorry. हे बघा, आम्ही आमचं वृत्तपत्र सुरू करतोय. आम्ही कुठलाच गैरव्यवहार करत नाहीये. हे बघ, हे इंग्लंडात अशा प्रकारची वृत्तपत्र आहेत, तशाच प्रकारचं आमचं स्वतंत्र वृत्तपत्र सुरू करतोय. Don't compare your illiterate land with our British Empire. Our people know how to read. Who will read your newspaper? Your wild illiterate people? Do they even know how to read? वाईल्ड इलिटरेट पीपल कुणाला म्हणतात? आणि आम्हाला हे म्हणणारे तुम्ही कोण? आम्हाला पशुपेक्षाही भयानक वागवणारे तुम्ही. आमच्या स्वतःच्या देशात आम्हाला जगणं मुश्किल झालंय, श्वास घेणं देखील मुश्किल झालंय. तुम्ही आम्हाला रानटी म्हणताय? शांत व्हा. ही शाळा आहे, तुमची तालीम नव्हे. मनावर या. काय करताय तुम्ही? I challenge you, Mr. Tilak. Let's see how you start your newspaper. झाले? समाधान झाले तुमचे? बळवंतराव, तुमच्या अशा वागण्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. करा, आनंद व्यक्त करा. विनाकारण माझ्यावर डाफरू नका आगरकर. काय चुकले माझे? काय चुकलंय? काय गरज काय होती त्याच्या अंगावर धावून जायची तुम्हाला? बळवंतराव, आम्ही जर तुम्हाला थांबवले नसते तर आज तुम्ही त्याला ना जीव घेतला असता मी त्याचं. मग होत्याचं नव्हतं झालं असतं सगळं. आणि तसं झालेलं आहे आता. आम्हाला संताप येत नाही, आम्हालाही संताप येतो. पण तुमच्यासारखा डोक्यात घालून आम्ही फिरत बसत नाही तो. आणि रागावर जर संयम ठेवता येत नसेल तर काठ्या उचला आणि दिसेल त्या इंग्रजांना मारत बसा. कशाला हवी शाळा, हे वृत्तपत्र? म्हणजे चूक माझी. ऐका बरं मंडळी, या आगरकर बुवांचे म्हणणे आहे चूक माझी आहे. काय चुकले माझे? तो डॅनियल आपल्या विद्येचा, आपल्या भगवद्गीतेचा अपमान करत होता म्हणून त्याला मी ऐकवले. ही माझी चूक. तो काहीही अद्वा तद्वा बोलत असताना तुम्ही सगळे इथे मूग गिळून गप्पा बसला होतात, तेव्हा मी प्रतिवाद केला. ही माझी चूक. प्रत्येक चकमक आपणच जिंकायला हवी हा अट्टास उपयोगाचा नसतो बळवंतराव. तुमच्या या वागण्याचा काय परिणाम होणार आहे माहिती? आपल्या वृत्तपत्रासाठी जो परवाना लागतो त्यासाठी डॅनियलचे पाय धरावे लागणार आहेत आपल्याला. याची कल्पना नव्हती तुम्हाला? आणि होती तरी असे वागलात मग? अहो, जरा चतुराईने नमते घेतले असते तर आपलाच मार्ग सुकर झाला असता ना बळवंतराव. छे, नमते घेणे आमच्या शब्दकोशामध्येच नाहीये. बळवंतराव, सांगा आता, कसे सुरू करणार आहोत आपण वृत्तपत्र? सांगा ना. आता तुम्ही मूग गिळून गप्पा आहात. एक पर्याय आहे, बघा तुम्हाला पटतोय का? काउन्सिलवर कुणाला तरी विनंती करून आपण जर अशी आडवाट्याने कोण आपल्याला मदत करणार आहे नामजोशी? काय बोलतात? त्याच्याशिवाय पर्याय नाहीये आता. आपल्याला तेच करावं लागणार आहे. लोकांचे पाय धरा, त्यांच्या मागे मागे करा. नाही तर बळवंतराव, आता आपण असे करू, आपण सगळे मिळून डॅनियलवर धावून जाऊ. बघू काही होतंय का. कठीण आहे तुमच्या पुढे खरंच. बळवंतराव, हे बघा, माझे फक्त इतकेच म्हणणे होते. काय बोलताय माझ्याशी आता? एवढेच चुकले ना माझे? बोलू नका. बळवंतराव, तुम्ही लहान आहात का? हात सोडा.
काय वागणं आहे? आणि चूक झाली तर ती दाखवून द्यायला नको? हेच मित्राचं कर्तव्य असतं ना. मला माझी कर्तव्य पुरेशी ठाऊक आहेत बरं, आणि माझ्यावर शंका घेतल्याबद्दल धन्यवाद. बळवंतराव, शंका तुमच्या हेतूबद्दल नव्हती, कृतीबद्दल होती. आणि इतकेही तुम्हाला समजत नसेल तर कठीण आहे. मित्राने पाठीशी उभे राहणे अपेक्षित असते, आणि हे तुमच्या तत्वात बसत नसेल तर ते कठीण आहे. पुन्हा तेच, तुमच्याशी वाद घालणं म्हणजे पालथ्या गड्यावर पाणी. कशाला बोलताय मग? म्हणजे घडलं ते निस्तरायला नको, तोडगा काढायला नको त्यावर. बळवंतराव, एकत्र काम करताना मतभेद होणं स्वाभाविक आहे, पण म्हणून असा अबोला धरून ठेवायचा का आपण? आणि नामजोशी जर म्हणत होते माझी चूक आहे ना, मी निस्तरेन मग. अहो बळवंत, तू कधी आलीस? ही काय आत्ता झाले? झोपली बरं लेक आपली शांत. पण तू इथे काय करतेस? तुम्ही काय करताय? मी हेच चालतोय, वाचतोय. होय, मग मी पण तुमच्या सोबत तेच करतेय, चालतीये. का बरं? आता माहेरी आणि सासरी सगळ्यांना शब्द नाही का देऊन बसले की कायम ह्यांच्या सोबत चालीन म्हणून. तू कुठल्या क्षणी काय उत्तरशील तुझा काही नेम नाही. आता तर मी निव्वळ फेऱ्या मारतोय तरी सुद्धा तुमच्या डोक्यात भयंकर काहीतरी चालू आहे हे मला कळतंय. हा, आता ते भयंकर तुम्हाला मला सांगायचं नसेल तर काय, मी जाते आपली माझ्या मुलीपाशी. प्रकरण जरा काळजीचे आहे. वृत्तपत्र सुरू करायचा मानस आहे. अगं बाई, म्हणजे ज्ञानप्रकाशासारखं? अगदी तसेच नाही, आपले उद्दिष्ट थोडे वेगळे आहे. तू जानकी काकूंचेच उदाहरण घे. पाहायला गेले तर त्या समाजातल्या शोषित घटक आहेत, पण तरी त्या एक आदर्श बनून समाजासमोर आता उभ्या आहेत. अशा समाजातल्या अनेक घटनांचे प्रश्न, त्यांच्या कथा लोकांसमोर यायला हव्यात, लोकांना ते समजायला हव्यात, एकत्र मंथन व्हायला हवे, जनसंपर्क वाढायला हवा, विचार विनिमय व्हायला हवा, आणि बरेच काही. अहो मग छान आहे की हे सगळं. अडचण कुठे आहे? कुठल्याही मार्गात मांजर आडवी जावी तसे हे ब्रिटिश यंदा देखील आडवे जाता येतात. म्हणजे आताही तो डॅनियलच का? काय त्याचं आणि तुमचं तरी मागच्या जन्मीचं देणं शिल्लक आहे कुणास ठाऊक. आता तुम्ही वृत्तपत्र सुरू करताय तर त्याच्या पोटात कशासाठी दुखतंय? त्यांनी जर ठरवलं ना तर माझ्या शिंकण्याने देखील त्यांचे पोट दुखेल. असो, तो काही फार मोठा प्रश्न नाही. आपण कुठे चुकणार तर नाही ना याची फक्त भीती वाटते. ज्या व्यक्तीच्या मनात सतत फक्त लोकांचं आणि देशाचं हित असतं ती व्यक्ती कशी चुकेल? या जनहिताच्या नदीत वाहताना कायम अशी भीती वाटते की आपले घर, आपले कुटुंब यांना किनाऱ्यावर सोडायला लागू नये. शाळा सुरू केली तेव्हा घराकडे दुर्लक्ष झाले. आता वृत्तपत्राचे काम सुरू झाले तर काय मी होरपळलो गेलो तरी मला परवा नाही. मात्र तू, कृष्णा, आपले घर, तुमच्या प्रती जे माझे कर्तव्य आहे त्यात मला कमी पडायचे नाही. आणि मग जे वचन या समाजाला, या देशाला दिलंय त्याचं काय? त्या कर्तव्यात कमी पडलात तर चालेल? हे पहा, मला तुमचे बाहेरचे विषय कळत नाहीत. मला इतकंच कळतं, घरातल्यांची जर खंबीर साथ असेल तर बाहेरचे व्याप माणसाला निश्चिंतपणे सांभाळता येतात. तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे तुमच्या सोबत. इतकीही समजून घेऊ नकोस की त्या सुस्वभावाचे ओझे वाटावे. मला इतकंच ठाऊक आहे, तुम्ही आणि भाऊजी विद्वान आहात. ह्या देशाचं भविष्य तुम्ही चांगलं करू शकाल. मग अशा वेळेस आमच्यामुळे तुम्हाला मागे खेचणं योग्य नाही ना. आपल्या स्वार्थासाठी मन इतकं कोतं नाही हो करता येत. देव कधी भेटला
तर त्यास मी विचारेन, स्त्रीला एवढे सामर्थ्य, एवढी सहनशीलता दिलीस कुठून? ते कळण्यासाठी मात्र पुढच्या जन्मी तुम्हाला बाई म्हणूनच जन्माला यावं लागेल, मग कळेल काय ते. नका करू घराची काळजी. तुम्ही दोघेही तुमचं ध्येय साध्य करा. मी आणि यशोदाबाईंनी आहोत एकमेकींसाठी. तुमच्या आनंदात आम्ही शोधलंय आमचं समाधान. आजचा दिवस किती विलक्षण आहे नाही? म्हणजे बघा ना, तुम्ही दोघेही घरात आहात, पण तरी सुद्धा घरात किती शांतता आहे. काय झाले नक्की? काही नाही. असं कसं? चकार शब्द सुद्धा बोलला नाही आहात एकमेकांशी. एरवी शाळेतल्या सगळ्या चर्चा, काम, आवाज घरात घुमत असतो नुसता. काय झाले नक्की? नका सांगू हवं तर, पण मी काय सांगते तेवढं ऐका फक्त. पटलं नाही तर सोडून द्या. मैत्रीत फार काळ अबोला धरू नये म्हणतात. एकदा का मन कडू झालं म्हणजे मग गोडवा पुन्हा आणता येत नाही. तेव्हा आता तुम्हीच ठरवा कोणी आधी बोलायचं ते. येते मी. बरं का मंडळी, सगळी यादी काढलेली आहे. आता वृत्तपत्रच सुरू करायचे म्हटल्यावर छापखाना आवश्यक आहे. त्यासाठी जागा हवी. ती एकतर विकत घेणे किंवा भाडे तत्वावर. मग सगळी लागणारी यंत्रसामग्री, कागद, शाई आणि संलग्न सामान आलेच. शिवाय काही गडी मजूर देखील लागतील. त्यांचे पगार धरलेत ना? आतापर्यंतचा खर्च पाहता बरं का शास्त्री बुवा, किमान 5 ते 6 हजार तरी गुंतवणूक अपेक्षित आहे. तेच मी आणि नामजोशी चौकशी करत होतो की आपल्याला यंत्रसामुग्री कुठून आणि कशी मागवता येईल. पण त्याचं होतंय असं की ती यंत्रसामुग्री यायला वेळ लागेल आणि ते खर्चिकही आहे. तोवर थांबून राहावे लागेल. मला असं वाटतं की आपण जर एखादा बंद पडलेला छापखाना जर बघितला, जो की आपण सुरू करू शकतो, तर आयती सामग्रीही मिळेल. म्हणजे त्यासाठी थांबायला नको आणि नवीन गुंतवणूकही नको. हा एक चांगला पर्याय असू शकतो. आणि असा एखादा छापखाना मध्यवस्तीतही मिळेल आपल्याला. तुम्हाला काय वाटतं बळवंतराव? ज्या व्यक्तीस चुकीचे ठरवले तिने आपले मत न दिलेलेच बरे. येतो. बळवंतराव, ही भूमितीच्या सिद्धांताची टिप्पणी अगदी अचूक काढलीत बरं का. मुलांना चांगला लाभ होणार आहे. काय सांगतोय मी? आता त्या डॅनियल सोबत जसे भांडलात तसे माझ्याशी देखील भांडणार आहात का? भांडा, पण बोला काहीतरी. अहो बळवंतराव तुमच्याशी वहिनी. अगं बाई ताई, तुम्ही कशाला आलात? मला हाक मारायची ना, मी आले असते. अहो, इथे यायला पर्वत कसर करायला लागतोय मला. तूप कढवलं होतं, म्हटलं थोडंसं तुम्हालाही द्यावं. पण करपलं हो नेमकं. आधीच जेमतेमच होणार होतं. त्यात आज बाई माझं लक्षच नव्हतं कशाकडे. चुलीची आच नेमकी जास्त झाली आणि लागलंच भांड्याला. तुमच्या तुपास आणि माझ्या भाकरास दृष्ट लागली म्हणायची. अगो बाई, काय हो हे? कोळसा व्हायच्या राहिल्या फक्त.
इकडे चुलीमुळे जिन्नस शेकले जात आहेत आणि दुसरीकडे ह्यांच्यामुळे आपण. काय बाई म्हणावेत, एवढे जीवाभावाचे सखे, काय झालं असेल हो? नाही म्हणजे एवढ्या 2 दिवसाचा अबोला धरावा त्यांनी. बघा ना, नाही भाऊजींचं ठाऊक नाही मला, पण आमचे हे स्वतःचा शब्द म्हणून जरा खाली पडू द्यायचे नाहीत. यांचं काही वेगळं आहे का? मला तर वाटतं बाई, ही अति हुशार माणसं आहे ना, यांचंही असंच असतं, सगळ्या गोष्टीत मानपान. आपल्या मनासारखं काही घडलं नाही तर आपण मन मारून जगायला शिकतो, कारण त्याचा घरावरती परिणाम नसतो होऊ द्यायचा आपल्याला. ह्या पुरुषांना नाही करतायत हो असा विचार. एकदा काय ते कडाक्याचं भांडं आणि एका पंक्तीत येऊन जेवा असं सांगायचा मोह होतो मला. आणि ताई, यांच्यात कितीही वाद होऊ देत, तुम्ही नाही माझ्याशी अबोला धरायचा. छे हो, तसं काही सुद्धा व्हायचं नाही. आणि ह्यांची किंवा भाऊजींची तशी अपेक्षा जरी असेल ना, तरी ती मुळी सुद्धा मान्य व्हायची नाही, हे मी निक्षून सांगेन. हो, तुम्हा दोघांच्या भांडणात आम्हा बहिणींच्या नात्यानं का म्हणून जीव द्यावा? आता यांचं नाहीये का देवाशी भांडण? मी करतेच ना भक्ती, मी नाही ऐकत अशा बाबतीत. आणि तुमच्याशी तर जन्मोजन्मीचं नातं निर्माण झालंय, ते असं क्षुल्लक कारणावरून मी नाही मोडायचे हो. काही नाही हो नातं मोडत. ते म्हणतात ना, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, तसे झाले या दोघांचे. आम्हा बायकांकडून काहीतरी शिका म्हणते मी. नाही, आपण बायका कशा नातं टिकवायला प्रसंगी माघार घेतो, चटके सोसावे लागले तरी हसत हसत स्वीकारतो, पण घर सावरतो हो. आणि मनात नसलं तरी करपलेल्या का होईना पण भाकऱ्या खाऊ घालतो. आता मी जे सांगतोय त्यापेक्षा सुपारी कातरणं अधिक महत्वाचं वाटतं का तुम्हाला? ठीक आहे, हरकत नाही. बळवंतराव, मी ही व्यसनं करत नाही, तुम्हाला माहित नाही का? म्हणजे इथे देखील मीच चुकलो का? वारंवार चूक दाखवून द्या माझी. चालेल समाधान? आता तरी बोला. एकीकडे मला म्हणता रागावर नियंत्रण नाही, आणि आता तुम्ही काय केलेत? बारीकशी चेष्टा देखील समजत नाही तुम्हाला. चेष्टा एका मर्यादेपर्यंत सहन होते बळवंतराव, त्यानंतर तुम्ही हो सावकाश आगरकर, हो गिळलात की काय? सावकाश जरा. वहिनी, वहिनी, काय झालं? सावकाश बसा, पाणी घ्या. काय झालं तुम्हाला? सुपारी? अहो, तुम्ही तर कधी खात नव्हता सुपारी, का खाल्ली? भाऊजी, तुम्ही का नाही थांबवलं त्यांना? हो, मी खाऊ घातली त्यांना. काय? अहो, काय हे किती जीव घेणा ठसका लागलाय त्यांना. आपण वैद्यबुवांना बोलावणं धाडूया का? खरंच जाऊया वैद्यांना? नाही नाही, राहू दे, बरं वाटेल. तुम्ही का केले तसे? तर जवळचा मित्र रागावलाय म्हटल्यावर त्याला शांत करायला काही प्रयत्न करायला नको का? कानाला खडा. आता काही तुमची थट्टा मस्करी करीत नाही मी. नाही, थट्टा करा, पण तुम्ही देखील हे खाणं बंद करा. म्हणजे आता तुम्ही मला पुन्हा सांगणार माझे काय चुकले आणि मी काय करायला हवे ते? अर्थात. वहिनी, मित्र म्हणून माझं कर्तव्य आहे की नाही यांना योग्य मार्गावर आणणं? भामेकडे कशाला चुगली करताय? मला काय ते सांगा तोंडात. सांगणार. तुमच्या रागाला घाबरत नाही मी. वहिनी, यांचे उंदरा मांजराचे भांडण झाले पुन्हा सुरू. आता काही हे इतक्यात थांबायचं नाही. भूक लागली की शांत होऊन येतील. भूक लागली म्हणजे या. हा, या दोघी का हसल्या आपल्याला? आपली मैत्री थट्टेवारी नेतात या. हा, अगदी योग्य आहे तुमचं. त्या दोघींचं पटतं ना, म्हणून हसल्या आपल्याला. पण का पटतं याचा विचार करा. एकमेकींना दुजोरा देतात, मैत्रीण म्हणून उभ्या राहतात एकमेकींच्या माग. तुमच्यासारखे नव्हे. बळवंतराव, जे योग्य आहे त्याचीच बाजू घेणार मी योग्यच असतो कायम. मार्ग काहीसा जहाल असतो बस. काहीसा?
अहो जहाल शब्द देखील मवाळ वाटेल इतके तीक्ष्ण वागता कधी कधी तुम्ही. ब्रिटिशांना हीच भाषा समजते गोपाळराव, समजून घ्या. आता आपल्या वृत्तपत्रातून कसा खरपूस समाचार घेतो पहा त्यांचा. अगदी योग्य आहे बळवंतराव. आणि अन्यायाला वाचा फोडणं तुमच्याकडनं शिकावं माणसाने. हेच आपलं दायित्व आहे, लक्षात घ्या. एकत्र येऊन त्या ब्रिटिशांना अशी चपराक लगावूया ना, अगदी जमीन दोस्त व्हायला हवेत. हे असे कसे? गोपाळराव, हो सावकाश. इतकी पुस्तके घेऊन कुठे निघालात एकत्र? सावकाश, मी उचलतो. हो त्या लेखासाठी बरेच संदर्भ लागणार होते म्हणून म्हटलं एकाच खेपेत न्यावी. हो बरोबर आहे, पण असा जीवाला त्रास देऊ नये करतात का? घ्या पाहू. काल रात्री देखील उशिरापर्यंत लिखाण करत होतात. हे नेहमीच झाले तुमचे. थंडी आणखी वाढली आहे, काळजी घेतली नाही तर बाधेल आणखी. तब्येतीचं कौतुक करण्याचा माझा पिंड नव्हे. या बसा पाहू. आपला साधा नियम आहे, ध्येय गाठायचे असेल तर परिश्रम घ्यावे लागतील. आणि माझा साधा नियम असा आहे की शरीर उत्तम असेल तरच बुद्धी तल्लख राहील आणि अशक्य असे ध्येय सुद्धा साध्य करता येते. आता तुमच्याशी वाद कोण घालणार? नुकतीच अद्दल घडली मला. पण काय बळवंतराव, तुम्हाला दडपण येत नाही? म्हणजे आता वृत्तपत्र सुरू करायचंय, सोपी गोष्ट नाही. छे छे छे, दडपण घेऊन काम सोपे होते का? नाही. मग कशाच घ्यायचे दडपण? बरं, आणि मुळात आपला जन्म सोपे काम करण्यासाठी झालाय का? आपले काम महाकठीण. त्यामुळे उलट कठीण किंवा अशक्य प्राय ध्येय दिसले की मी आपोआप तिथे आकर्षीला जातो. धन्य आहे तुमच्या पुढे बळवंतराव. तुमची हीच ऊर्जा आणि चेतना आम्हाला प्रेरणा देऊन जाते. नामजोशी, तुम्ही तर एक शब्द देखील बोलू नका. संताप होतोय माझा. जरा शांत होता का तुम्ही आधी? हे बघा, आपल्याला असे अनुभव नवे आहेत का? शाळा सुरू करण्याच्या वेळेला देखील वेगळं काय घडलं होतं? काय झाले काय? जरा इतरांसाठी कार्य करा म्हटलं तर तेही नाही. बरं, जे करतायत त्यांना मदत तरी करा तर तेही नाही. अहो, आम्ही कमी का प्रयत्न केले, पण आपल्या या वृत्तपत्र प्रकल्पासाठी कुणीही मदत करायला राजीच होत नाही. अहो, लोकांना समजावून देखील हेच विचारतायत की काय गरज आहे. शाळा सुरू केली, आता एवढ्या पैशांची गरज काय? अहो, आपण समाज कार्याचं व्रत हाती घेऊन चूकच केली की काय असं वाटायला लागलं आता मला. अहो शांत. आगरकर, बळवंतराव, सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन झाली, पण कुणीही पैसे उभे करण्यासाठी, मदत करण्यासाठी तयारच होत नाही.